मध्ये दिवसभरात कोणत्या मोठ्या बातम्या घडलेल्या आहेत त्याचा सविस्तर आढावा आपला महाराष्ट्रमधनं घेणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सनं करूया। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। वाढलेल्या मतदान प्रकरणावरनं हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं ते सांगा, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करण्याची राहुल गांधींची मागणी, तर मतदार याद्यांमध्ये गडबड झाल्याचाही सभागृहात आरोप। दोनही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच, आनंदराव अडसूळ यांचं विधान। तर शिंदेंची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष, राऊतांचा अडसूळांना टोला। धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार, अंजली दमानी यांचा इशारा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली, जरांगेंनी सांगितला मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा। कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही आरोप। महिला आणि मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, मंत्री नितेश राणेंचं मोठं विधान। शिवराज राक्षेनं फक्त लाथ नाही तर पंचांना गोळा घालायला पाहिजे होत्या, पृथ्वीराजची चूक नाही। चंद्रहार पाटलांकडनं शिवराज राक्षेची पाठराखण करताना धक्कादायक विधान। शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड, तिघांवर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात 2 ठार, 1 जण गंभीर जखमी, पोलिसांकडनं एकाला अटक। अंबरनाथमध्ये भर दिवसा तरुणीची हत्या, पुलावरनं जाताना तरुणीवरती धारधार शस्त्राचे वार, आर्थिक व्यवहारातनं हत्या झाल्याची पोलिसांची माहिती। अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला रेल्वेसाठी 23,778 कोटी रुपयांचं बजेट, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। आरटी प्रवेशासाठी शाळा पूर्ण शुल्क पालकांकडनं घेणार, आरटी शुल्काच्या प्रतिपूर्तीची 2,400 कोटी रुपये सरकारकडनं थकीत, सरकारच्या दिरंगाईमुळे पालकांना फटका।